आम्ही एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करत होतो, पण मला असं पहिल्या सीनच्या पहिल्या शॉटपासून कधी जाणवलं नाही की आम्ही एकत्र काम नाही केलं, फक्त एकमेकांचं काम बघितलं इतकी वर्ष, असं वाटलं नाही. इतकं मोकळं होतं. कधी मला लॉटरी लागत नाही, हाऊजीसारख्या खेळात मी कधीही जिंकत नाही, मी गॅमलिंग करत नाही. पण जेव्हा आधी कधी करायचो, कधी कसिनोमध्ये वगैरे गेलो तर मी कधीही जिंकत नाही. माझी बायको जी बिचारी आधी जिंकायची, माझ्याशी लग्न झाल्यानंतर तीही हरायला लागली. जेव्हा सेहवाग सचिन तेंडुलकरला समोर बॅटिंग करताना जेवढा खुश होतो, तसं मी तिचा एक सीन आहे तिचा ज्यात तिने मला झापते त्या सीनमध्ये. पण आय वॉज सो हॅपी की असा परफॉर्मन्स तुम्हाला जेव्हा समोर बघायला मिळतो लाईव्ह, यू नो, तेव्हा यू कॅन गो अँड टेल 100 पीपल. जेव्हा ते त्या परफॉर्मन्सचं कौतुक करतील तेव्हा तुम्ही प्राऊडली सांगू शकता की मी समोर उभा होतो तेव्हा. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. आपडी थापडी या चित्रपटाचं निमित्त आहे. जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की काय विषय आहे आणि कोण कोण कलाकार झळकत आहेत. मला उत्सुकता आहे चित्रपटाची आणि म्हणूनच या चित्रपटातील कलाकारांना भेटायला आली मी. आणि अभिनेत्री श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे आहेत माझ्यासोबत. कसे आहात आणि काय रिस्पॉन्स मिळाला आहे चित्रपटासाठी? अरे ट्रेलर रिलीज झाला, टीजरपासूनच खरं तर येतोय, पण ट्रेलरनंतर फारच मजा आली. उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे आणि गोष्ट न कळवू देणारा ट्रेलर आहे, त्यामुळे मजा वाटते की काय नक्की आहे याच्याविषयी एक चर्चा आहे. पात्र कळत आहेत, काहीतरी मजा आहे, कळतं आहे, हसायला येतं आहे. एका कंजूस माणसाची गोष्ट इथपर्यंत कळते पण गोष्ट कळत नाही आहे. त्यामुळे तसा ट्रेलर आऊट झाल्यामुळे आम्हालाही मजा येते, कारण मग उत्सुकता वाढली प्रेक्षकांची की थिएटरपर्यंत घाईघाईने येतात लोक. आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. कास्टिंगमुळे पण रिस्पॉन्स आहे, ट्रीटमेंटमुळे पण रिस्पॉन्स आहे. मी श्रेयस पहिल्यांदा एकत्र काम करतो आहे. संदीप, नवीन, नंदूदादा, आमची छोटी खुशी, एक छान भट्टी जमली, तर मजा वाटते. काय रिस्पॉन्स? नाही, फॅन्टॅस्टिक. म्हणजे रिस्पॉन्स खरंच पॉझिटिव्ह आहे. आणि मला वाटतं आत्ता नजीकच्या काळामध्ये बघायला गेलं तर बऱ्याच दिवसांनी अशी एक हलकी फुलकी थोडीशी ह्युमरस अशा पद्धतीची फिल्म ही येते. कारण अदरवाईज मराठीमध्ये पण अर्थात ह्युमरस काही आल्याच म्हणा काही फिल्म्स, पण आमचं एवढंच आहे की थिएटरपर्यंत लोकांनी यावं, थिएटरमध्ये येऊन फिल्म बघावी आणि एन्जॉय करावी. इट्स अ नाईस लाईट हार्टेड फॅमिली एंटरटेनर. आणि ट्रेलरचा जो रिस्पॉन्स आला त्यावरून असं वाटतं की कुठेतरी ती क्युरिओसिटी आहे लोकांमध्ये की आपण जाऊन बघूया. म्हणजे ते सखाराम पार्वती आवडत आहेत. म्हणजे त्यांचे डायलॉग्स वगैरे तर आत्तापासून आले आहेत, पण तो सखाराम जो आहे तो कंजूस आहे. परत फुकट वस्तू मिळालेल्या त्याला आवडतात का? खूप फुकटच मिळालेल्या त्याला आवडतात. पैसे देऊन कधी कुठली गोष्ट घेऊ नये असं त्याचं ठाम मत आहे. अच्छा सर, तुम्हाला आयुष्यात मिळालेली अशी कोणती फुकट वस्तू पण अशी गरजेची वस्तू मिळाली आणि तुम्हाला आनंद झाला की अरे हे मला हवं होतं पण हे गिफ्टच्या स्वरूपात किंवा मिळालं आहे मला आजपर्यंत फुकट काहीच मिळालं नाही. काहीच नाही. म्हणजे त्या दिवशी आम्ही असंच बसून जनरल विचार करत होतो की आपल्याला काय मिळालं आहे. आपले कोण असे लांबचे काका बिका असे कोणी आहेत का की ज्यांची प्रॉपर्टी वगैरे, असं काहीच नाही. एक गोष्ट मला कधी काय फुकट अशी मिळाली नाही यार. म्हणजे कधी आम्ही शोजवर गेलो तर हॅम्पर्स वगैरे गोष्ट वेगळी आहे, पण अदरवाईज आपण म्हणतो ना की यार ही गोष्ट मला हवी होती आणि मिळाली. कधी मला लॉटरी लागत नाही, हाऊजीसारख्या खेळात मी कधीही जिंकत नाही, मी गॅमलिंग करत नाही. पण जेव्हा आधी कधी करायचो, कधी कसिनोमध्ये वगैरे गेलो तर मी कधीही जिंकत नाही. माझी बायको जी बिचारी आधी जिंकायची, माझ्याशी लग्न झाल्यानंतर तीही हरायला लागली. त्यामुळे फुकट मला काहीच मिळालं नाही. पण मला वाटतं सकारामच्या रूपात ते आता सगळं मिळतंय म्हणून मी असं खूप म्हणजे एक तर आतुर होतो करायला आणि करताना पण मी खुश होतो, कारण सखारामला सगळंच फुकट मिळतं. फक्त तुझ्या बाबतीत झालंय काही मिळालं आणि तुला आनंद झाला की अरे हे हवं होतं मला? किंवा फुकट नाही, खरं तर मग गिफ्ट हॅम्पर्स वगैरेच मिळतात, ते खरं आहे तो म्हणाला ते. पण एक हे कष्ट करून जे मिळतं त्याचा आनंद आणि मजा पण वेगळी असते. त्यामुळे फुकट काही मिळू नये. आणि ज्या क्षेत्रात मी काम करते त्यात तर फुकट काहीच मिळत नाही. प्रेक्षकांचं प्रेमसुद्धा खूप कष्टाने, खूप वर्ष कन्सिस्टन्सीने काम केल्यावर मिळतं आणि त्यामुळे त्याचा आनंद उपभोगता पण येतो. पण सिनेमात मात्र आम्ही मजा केली आहे आणि त्याला फुकट मिळालेलं आवडतं आणि हिला त्याचा राग येतो, पार्वतीला. त्यामुळे उंदीर मांजर असेच साधारण आहेत ते की सारखं काहीतरी नोकझोक चालू आहे, चिडचिड चालू आहे, पण प्रेमही तितकंच आहे. त्यामुळे ती रिलेशनशिप फार इंटरेस्टिंग झाली. बायको मुलीवर प्रेम खूप आहे त्याचं.
आणि म्हणजे आम्ही तर एका आमच्या प्रमोशनल याच्यात बोललो होतो की बायका मुली जेव्हा काही करायचं वेळ तेव्हा तो पुढे मागे अजिबात बघत नाही असं नाही. ओके, तिकडेही तो विचार करतो की जिकडे 500 रुपये खर्च होणार असतात तिकडे 5 रुपयात काम कसं होऊ शकेल हे युक्ती लावून तसं करतो पण तो. पण तशाच एका गोष्टीमध्ये तो पुढे अडकतो आणि मग काय होतं ती गोष्ट आहे. बघितलं म्हणजे 15,000चे थेट 15 रुपये करतो तो. त्यामुळे तो अंदाज आम्ही बांधलेला आहे. पण श्रेयस तळपदे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि त्याबद्दल सांगणं या चित्रपटाच्या निमित्तानं, कारण तुम्ही दोघं एकत्र येताय आणि ते छान वाटतंय सखाराम पार्वती एकत्र असं. फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स होता माझा. आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं आणि तुम्हाला एक असतं ना सेटवर जाण्याआधी उत्सुकता असते की कसं असेल आपल्याला आवडणारा ॲक्टर को ॲक्टर म्हणून कसा असेल. आणि यामध्ये ना श्रेयसच्या पण रोलला इतके कंगोरे आहेत आणि इतक्या विविध सिच्युएशन्स आहेत तर मला खूप जवळनं विटनेस करता आलं. संदीपने आणि त्यांनी केलेला दंगा न हसता समोर बघत राहण्याची शिक्षा मला होती, कारण मी पहिली जवळपास कॅमेऱ्यानंतरचा ऑडियन्स मी होते त्याचा, की इथे चाललं आहे माझ्या तोंडावर चाललं आहे आणि मला सिरियस राहायचं आहे आणि या दोघांचं काहीतरी चाललं आहे. तर तो माझ्यासाठी एक मोठा परीक्षेचा हे होता की जर बरी ॲक्टर असशील तर हसणार नाहीच असं ते. पण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे परफॉर्मन्सेस सगळ्यांनी केले आणि जर एखाद्या सीनमध्ये काही कुठे कमी जास्त वर खाली होत असेल त्याचा बॅलन्स करणे हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा माणसं खूप निखळ असतात आणि सगळ्यांना कलाकृती मोठी असते सगळ्यांपेक्षा, असं सगळ्यांच्या मनात जेव्हा असतं. तर कुठच्याही प्रकारचं बॅगेज न घेता सगळे तिथे आले होते आणि सगळे गोष्टीच्या प्रेमात पडून आले होते. म्हणजे आनंदची पहिली फिल्म, आम्ही सगळे ऑलमोस्ट सगळे पहिल्यांदा त्याच्यावर काम करत होतो, आम्ही एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करत होतो. पण मला असं पहिल्या सीनच्या पहिल्या शॉटपासनं कधी जाणवलं नाही की आम्ही एकत्र काम नाही केलं आहे, फक्त एकमेकांचं काम बघितलं इतकी वर्ष असं वाटलं नाही. इतकं मोकळढाकळं होतं. कौतुक करण्यालाही हात त्याचा आखडता नाही आहे आणि सजेशन द्यायलाही नाही आहे. तितकंच छान आहे ते की जितका कंजूस कॅरेक्टर आहे तितकाच दिलखुला श्रेयस आहे. त्यामुळे हा कॉन्ट्रास्ट मला खूप आवडला अनुभवायला. म्हणजे तू आता म्हणली मुक्ता की सेटवरही तो कल्ला आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत होतो, कारण तुम्ही सगळे छान रील्स वगैरे करत होतात ते बघायला मिळत होतं. पण मुक्तासोबत काम करणं असं नाही फॅन्टॅस्टिक, प्रश्नच नाही. म्हणजे मुक्ताबरोबर काम करायची खरंच खूप वर्षापासून इच्छा होती आणि आम्ही एका फिल्ममध्ये एक छोटासा गेस्ट अपिअरन्स पण केला होता. पण एका चांगल्या ॲक्ट्रेसबरोबर काम करावं असं कोणाला नाही वाटणार. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. पण म्हणजे अनफॉर्च्युनेटली असा कधी योगच नाही आला की किंवा कोणी असा विचार पण नाही केला की या दोघांना आपण एकत्र एका फिल्ममध्ये कास्ट करूया, असं कोणालाच कधी वाटलं नाही. असं म्हणजे मलाही जर विचार केला तर आश्चर्य वाटतं की कसं कोणालाच कधी काही वाटलं नाही. पण आनंदनी जेव्हा मला सांगितलं की मुक्ताला स्क्रिप्ट पाठवली आहे आणि तिला नरेशन करायचं आहे आणि बघू काय म्हणते, तेव्हा मला खरंच सजेशन पण आवडलं. आणि मला जेव्हा फायनली ही सेट की मुक्ता हॅज सेड येस, ते वॉज रिअली व्हेरी हॅपी. कारण यु नो एक चांगला ॲक्टर फक्त फिल्मलाच नाही तर तुमच्या परफॉर्मन्सला पण तेवढाच एनहॅन्स करतो. कारण तुम्ही जेव्हा काहीतरी ॲक्टिंग करत असता तेव्हा समोरचा जे रिॲक्ट करत असतो त्याने तुम्ही जास्त मोठे होत असता आणि त्यासाठी तुम्हाला एक चांगला ॲक्टर समोर असणं खूप गरजेचं आहे किंवा ते एक सेल्फिश इच्छा असते प्रत्येक ॲक्टरची. सो वेन वी फायनली वर्कड इट वॉज अ लॉट ऑफ फन. आणि ती तर आहेच. म्हणजे तिच्याबद्दल आता मी अजून वेगळं काय बोलणार आहे की किती सशक्त आहे आणि किती वर्सटाईल आहे हे आपण इतकी वर्ष बघतो आहे. आम्ही आता कुठे कुठे प्रमोशनसाठी जातो तेव्हा इतकं तिचं भरभरून कौतुक सगळे करत असतात, तेव्हा खरंच मजा येते ऐकायला की नाही जे बॉडी ऑफ वर्क तिचं आहे किंवा तिने इतकी वर्ष जे काम केलं आहे ते अशा पद्धतीने नोटीस केलं आहे सगळ्यांनी आणि सगळे किती वेगवेगळ्या पद्धतीने इन्स्पायर झालेत. तिची नक्कल करतं आहे कोणीतरी तिच्या फिल्म्सबद्दल बोलतं आहे. सो इट वॉज वंडरफुल वेन यू इव्हेंच्युअली गेट टू वर्क. इट्स लाईक मी एक एक्झाम्पल देतो की जेव्हा सहवाग सचिन तेंडुलकरला समोर बॅटिंग करताना जेवढा खुश होतो तसं मी तिचा एक सीन आहे तिचा ज्यात तिने मला झापते त्या सीनमध्ये. पण आय वॉज सो हॅपी की असा परफॉर्मन्स तुम्हाला जेव्हा समोर बघायला मिळतो लाईव्ह तेव्हा यू कॅन गो अँड टेल 100 पीपल. जेव्हा ते त्या परफॉर्मन्सचं कौतुक करतील तर तुम्ही प्राऊडली सांगू शकता की मी समोर उभा होतो तेव्हा आय वॉज वॉचिंग ऑल ऑफ इट. ते छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. पण मला वाटतं थँक्स टू बोथ ऑफ यू, कारण तुम्ही या सिनेमासाठी होकार दिला आणि आम्हाला हे छान पेअरिंग बघायला मिळणार आहे या चित्रपटाच्या निमित्तानं.